अरे काय चाललंय तुमचं? मी तुमची वाट बघतोय तिकडे. तुमचा आपल्या इथे मेकअप सुरू आहे सगळ्यांचा. अरे हा आरसा नाहीये, कॅमेरा आहे कॅमेरा. घरात दिसलं की लगेच मेकअप सुरू. चला तिकडे लवकर चला. मंग्या ये लवकर ये. हा अरे मला तर करू दे. अरे मला टचअप करायची गरज आहे. अरे ऐका माझे. बरं ठीक आहे, सुरू करूया. या बजाव ये. सख्यांचा सोहळा सख्यांचा. नमस्कार मंडळी. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. तर मंडळी, आपण आहोत ठाण्यात कोपरी येथील विलास सोसायटीमध्ये. आणि मला माहिती आहे तायंदो तुम्ही आता इथे सगळे खेळायला आलेले आहेत, बागडायला आले आहेत, माहेरी आलेले आहेत, तर हो की नाही? तर आपण अजिबात वेळ न घालवता पहिला खेळ सुरू करूया, ज्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड. सगळ्या इथे आलेल्या आहेत, टाळ्या बिळ्या वाजवत आहेत छान मस्तपैकी. वा, व्हेरी गुड. हाँ ऐसा ताली मारने का, वेरी गुड. हाँ, हिंदी काय को बोलते हैं लेकिन तुम? हम गुजराती है. हो अच्छा, ओके. पण मराठी छान बोलताय तुम्ही. अप्रतिम. महाराष्ट्राचा जन्म आहे माझा. हो मी महाराष्ट्राचा. प्रश्नच नाही. महाराष्ट्र माझा. प्रश्नच व्हेरी गुड. हा चला आता वाक्य असं आहे. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. हे वाक्य सलग बोलायचं आणि वेगवेगळ्या मूड मध्ये. हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोलायचं. अरे बापरे. नाचत नाचत. हा, लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. 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 बाळू चिकटला टाळूला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. बाळू चिकटला टाळूला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. 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 लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडी आवडला. लाडी आवडला. लाडू आवडला. लाडू आवडला. नाही, नाही, जोरदार नाही, टाळ्या जाऊ दे, जोरदार टाळ्या. हे वाक्य तुम्ही गात गात बोलायचे. हा, लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. बाळूला लाडू आवडला. हे बोलत राहा. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू हे बघा, हे, आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. चिकटला बाळूला. चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आता हे वाक्य बोलल्यानंतर हा, लाडू चिकटला टाळूला, बाळ लाडू आवडला, हे असं करायचं. लाडू चिटकला टाळूला, बाळूला लाडू आवडला. हा हा, बोलत राहा. लाडू चिकटला. हा, काय ते लाडू चिटकला टाळूला, हा. बाळूला लाडू आवडला. लाडू चिटकला टाळूला, बाळूला लाडू आवडला. जोरदार टाळ्या. आता हेच वाक्य तुम्ही लाजत लाजत बोलायचे. हा, भाऊजी समोर उभे आहेत. रेडी. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. तुला सांगते पण मग हे भाऊजीला सांगा. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. अरे ते आता फक्त ऐका, फक्त हे 2 शब्द पुढे ऍड करायचे. सांगाल तर ना, अहो मी काय हो बोलते. ऐका ना. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. अहो अरे बापरे. अजून एकदम.
लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. अहो लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. अहो लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. जावा तिकडे. त्याला जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. 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 असं रडा माझ्यासारखं. लाडू त्याच्या रडा ना. अरे देवा. तुम्ही रडत होतात का किंचाळत होतात तेच काय कळत नव्हते. सगळा राग काढायचा, सगळा भाऊजीन ते राग काढून टाकायचा. मग माईक तुम्ही पकडा. मी करू बरं ठीक आहे. हा वाक्य तुम्हाला माहिती आहे बरोबर, व्यवस्थित माहिती आहे वाक्य तुम्हाला. हा लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. रागात लाडू चिकटला टाळूला हा? आणि बाळूला लाडू आवडला. हा. लाडू चिकटला टाळूला मग बाळूला लाडूच आवडला ना. अहो पण भाऊजींवरती रागवायचं तुम्ही माझ्यावरती कशाला रागवताय. लाडू चिकटला टाळूला हा आणि आणि नाही आहे आणि नव्हतं. हा आणि तुम्ही तुमचं स्वतःचं घातले. हा टाळूला लाडू चिटकला. हा हा पुन्हा पहिलं वाक्य शेवटी घेतलं. हा लाडू चिकटला टाळूला हो 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 हा बाळूला लाडू आवडला. मग लाडू चिकटला टाळूला. मी काय करू आता सांगा. मग काय टाळूला लाडू टाळूला लाडू आवडला. व्हेरी गुड. चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. हे बघा वाक्य चुकणं हे तर साहजिकच आहे, पण ज्या पद्धतीने तुम्ही सादर केले त्याच्यासाठी हे बक्षीस नक्कीच आहे आणि ते जात आहे बक्षीस. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. जोरदार टाळ्या ह्या ताईंना द्या. सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. इकडे जरा तिखटच लागतं सासूने सुनेला सांगितलं. इकडे जरा तिखटच लागतं हा सासूने सुनेला सांगितलं. सून म्हणाली पण आईने तर गोडवा शिकवलाय. सून म्हणाली पण आईने तर गोडवा शिकवलाय. सासूला पण अचानक आठवलं अरे हो माझ्या आईने पण हेच सांगितलंय. सासूला पण अचानक आठवलं की अरे हो माझ्या आईने पण हेच सांगितलंय. बाई एकदा सासरी गेली की काय काय बदलत असतं हेच डोक्यात येत असतं. आज आपण माहेरच्या आठवणींमध्ये जातोय. मी आता ह्या ताईंना विचारणार आहे. या ताई तुमचं नाव सांगा ताई. जिजा तुकाराम धायबर. जिजाताई किती वर्ष झालेत लग्नाला. माझ्या लग्नाला बहुतेक 50 वर्ष झाले. 50 वर्ष. माझं लग्न 7 वर्षाच्या असताना झालंय. काय आई बाबांनी 7 वर्षाच्या लेकीला त्यावेळेला सांगितलं होतं. मला नाही माहिती ते, आता मला कळत पण नव्हतं, त्यामुळे आयडिया नाही काय. कसं ऍडजस्ट केलं तुम्ही. 7 वर्षाची मुलगी. ती माझी आजी होती ना, आजीने सगळं माझ्या बरोबर. आजी पण आलेली माझी, तिने मला तिथे हे करून घेतलं. सासरी काय नावाने हाक मारायचं. माझं माहेरचं नाव मला बायच बोलायचे. सासरी माझ्या सासूंनी माझं नाव जिजा ठेवलं लाडाने. बाय हे नाव किती वर्ष मिस करते. किती वर्ष म्हणजे 7 वर्षापर्यंत बाय होतं ना. आता पण भाव वगैरे बायच बोलतात. वडील पण ऑफ झाले 2 वर्षापूर्वी. आई माझी ऑफ झाली 36-37 वर्ष आईला माझी ऑफ झाली. त्यामुळे माहेरचं काही म्हणजे आठवतच नाही मला. एक वर्षाने एकदाच जायची माहेरी. शिक्षण असायचं 1 महिना मला तिकडे गावाला पाठवायची. महिन्यानी परत मी इकडे यायची. मग सगळं सासूर वगैरे आत्यासारखी असली तरी म्हणजे मारणं हे करणं त्याच्यातून सगळी शिकली मी आता. खरंच म्हणजे कौतुक आहे की आज ती 57 वर्षाच्या मुलीने जाऊन सासरी ऍडजस्ट होणं, आत्याचा ओरडा सुद्धा खाणं, मार सुद्धा खाणं आणि त्यातून आपला संसार उभा करणं. संसार उभा करणं म्हणजे 23 वर्षाला तरी दुवा पण आले. 4 मुलं झाली.
23 वर्षाला विधवा, पण मग नवरा ऑफ झाला, ॲक्सिडेंट झाला तिथे. तर 4 मुलं, मग आईचा कोणाचा, वडिलांचा आधार नाही कोणाचा मिळाला. स्वतःच्या जीवावरती सपोर्ट नाही कोणी केला. घरची कामं आणि कॅटरिंगमध्ये कामं केली मी, त्याच्यावरती मुलांना वाढवलं. ह्या ज्या तुम्ही सगळ्या गोष्टी बोलताना, ह्या सगळ्या गोष्टी, हे जो तुमचा जो प्रवास आहे ना, हा खरंच आम्हाला ऊर्जा देणार आणि प्रेरणा देणार आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या माऊलींसाठी. ही जी स्त्री शक्ती म्हणतात ना, ती हीच आहे, बाकी काही नाही. जी सहन करण्याची, कष्ट करण्याची शक्ती आहे ना, ही आम्हा पुरुषांमध्ये नाही. काही तुम्ही खरंच छान व्यक्त झालात, बोललात, आम्हाला खरंच खूप छान वाटतंय. कोण डोळ्यासमोर येतं माहेर म्हटल्यानंतर? बाबा. काय बाबांची आठवण सांगाल तुम्ही? आम्ही 7 बहिणी आहोत, पण 7 बहिणींना वडिलांनी खूप छान सांभाळलं. आणि आईची थोडी दहशत असायची की मुलगी आहे, सासरी गेल्यावर तिला सगळी कामं आली पाहिजे, लोकांनी नावं ठेवली नाही पाहिजेत. आणि मुली आहेत, माझ्या आयुष्यात सगळ्या मुलीच आहेत, याची आईला फार खंत होती. त्याच्यानंतर माझ्या पाठीवर माझा भाऊ झाला. मी लक्की ठरले माझ्या घरासाठी. आणि आता वडिलांची माया पुरवणारा वहिनी आणि भाऊ आहेत. माहेरी काय बोलणं झालं होतं आई बाबांबरोबर? मी माहेरी टॉम बॉय सारखीच राहत होते. ड्रेस मी कधी घातलाच नव्हता, पॅन्ट शर्टच घातले होते. फक्त माझ्या वडिलांनी लग्न ठरलं आहे उद्या, तुला मुलगा बघून गेलेला आहे, म्हणजे बघण्याचा कार्यक्रमही नाही झाला कारण माझं लव्ह मॅरेज आहे. तर मला एवढंच सांगितलं गेलं, आता ह्या ड्रेसमध्ये सगळा बदल घडवावा लागेल. साडी घालावी लागली तर त्या सासूंनी साडी सांगितली तर साडी घाल, ड्रेस सांगितला तर ड्रेस घाल, पण पॅन्ट शर्ट आता तुला घालता येणार नाही. दुसरी गोष्ट, सकाळी 10 वाजेपर्यंत इथे छान झोपत होतीस, तिथे मात्र लवकर उठावं लागेल. चहासाठी हट्ट करता येणार नाही आणि चहाचा पेला रोजच्या सारखा सांडवायचा नाही. ही सक्त ताकीद वडिलांनी दिली होती. खूप वेळ लागला सासरी ऍडजस्ट व्हायला? भरपूर वेळ लागला, कारण आदर कास्ट मॅरेज आहे, मी मराठी कुटुंबातली आहे आणि सासर ब्राह्मण, शिस्तीचं आणि सर्व काही. वेळेत उठलं पाहिजे, वेळेत कामं झाली पाहिजे, जेवणाच्या ताटामध्ये भाजी इथे पाहिजे, लोणचंच इथे पाहिजे. ह्या गोष्टी सासूबाईंनी नंतर शिकवल्या आणि मला ऍडजस्टही करून घेतली. पण त्यावेळेला आईची आठवण नक्कीच आली. भरपूर वेळ आली. आई नेहमी म्हणायची चहा सांडवायचा नाही, आणि माझा नेहमी चहा ओतू जायचा सासरी बनवताना. तेव्हा आई भरपूर आठवायची. तेव्हा मी म्हणायचे, आई किती ओरडत असते सारखी, आम्ही जाणारच आहोत ना एक दिवस तुला सोडून. काय तुम्हाला सांगावं असं वाटतं आई बाबांना? आई बाबांना एकच सांगायचंय, मुली काही वाईट नसतात. मुली मुलांसारखा खांद्याला खांदा लावून आज प्रगती पथावर जाऊ शकतात आणि मुलापेक्षा जास्त मुली घराला सांभाळू शकतात, घर पण देऊ शकतात. तर मुलगी कुठेही कमी पडू शकत नाही. सगळ्या आयांना हे म्हणणं आहे की मला मुलगी झाली, मुलगा नाही, ही खंत कधी मनात ठेवू नका. ताई, खूप छान बोलताय तुम्ही आणि खूप Thank छान you. मनातलं व्यक्त होत आहेत. मला कल्पना आहे की हा आपला भाग बघताना नुसतं या तायाच नाही, तर आपला ज्या टीव्ही समोर ज्या सगळ्या आपल्या ताया बसल्या आहेत, त्या तायांच्या डोळ्यात सुद्धा सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी असतं. पण आता सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आणण्याचं काम या तुमच्या भावाचं आहे. त्यामुळे आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. आणि ज्या खेळाची तुम्ही सगळे वाट बघताय, तो खेळ आता तुमच्या समोर सुरू होणार आहे. ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. गोल 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 तेरा अंबाड़ा, अंबाड़े पे मोगरे का गजरा पड़ा. हा, लवकर. हा, पटकन. हा, व्हेरी गुड. हा. म्याऊ ये द्या लवकर, म्युझिक घ्यायचं का, थांबणार नाहीये. सोशल मीडियाची राणी मी, हॅशटॅग वाली कहाणी मी, बांगडी हातात लाली वठात भरली तरी मर्दानी मी. सोशल मीडियाची राणी मी, हॅशटॅग.
ही खुर्ची या ताईंची आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. असं मी बोलणार नाहीये. ही खुर्ची या ताईंची आहे. आता ही बसा. म्युझिक प्लीज प्लीज झालं झालं नक्की चला म्युझिक द्या. मना तेरी चाल है समुंदर की लहर जनो, मना तेरी चाल है समुंदर की लहर जनो, काले काले बाल तेरे बादलों की छाव जनो, डाल के ये जाल अपने आशिकों को करना यूं हला, हळू 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 चाल हे पोरी जरा हळू 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 चाल हे पोरी जरा हळू जरा हळू जरा हळू 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 जरा हळू 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 चाल हे पोरी जरा हळू 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 चाल. जोरदार टाळ्या. खूप खूप अभिनंदन. खरंच सांगतो तुम्ही टाळ्या जितक्या खुश असताना जितक्या आनंदी असताना इथे येऊन मला खरंच खूप छान वाटतं. पण मला असं वाटतं ना की इथून जाताना ताईंना अगदी मनमोकळेपणाने जायला पाहिजे. मनात कुठलाच गैरसमज राहता कामा नये. कारण काय असतं माहिती ना की कधी कधी आपल्या जवळची व्यक्ती आपल्यावरती रागवलेली असते, ती दुखावलेली असते आणि तो अबोला निर्माण झालेला असतो आणि ते नातं दुरावलेलं असतं. चुकबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये आम्ही तेच नातं जवळ आणण्याचा प्रयत्न करतो, तो अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. आज सुद्धा आपल्या या तायांमध्ये एक ताई अशी आहे की तिथं सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, कशामुळे आहे, कशासाठी आहे हे आपण त्या ताईकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. ताई तुमचं नाव सांगा. सो कल्पना पांडुरंग झोडगे. कोणाबरोबर अबोला आहे? भाऊ. सख्खा भाऊ? हो. किती वर्ष अबोला आहे? 2-3 वर्ष झाले. 2-3 वर्ष झाले. हो. कारण सांगावंसं वाटतं? नाही. नाही, हरकत नाही. एवढंच की 2-3 वर्ष झालं त्यांनी फोनच नाही केला. मी एवढी आजारी होते 2-3 वेळा. मणक्याची गादी बाहेर आली होती. 3 महिने झोपूनच होते. आता 2 महिने झोपून होते. ऑपरेशन झालं होतं पण त्याचा एकदाही फोन नाही आला की ताई तू कशी आहे. आणि मी एकदाही रक्षाबंधन आणि भाऊबीज चुकवलं नाही. दरवर्षी जायची आणि त्यांनी विचारलंच नाही भाऊबीजेला की ताई तू का नाही आली, तुला काय प्रॉब्लेम झाला म्हणून. अजून तो फोनच नाही येत त्याचा. असं समोर आले की मी स्वतःहून बोलते, तो नाही बोलत. काय झालं मला नाही माहिती, पण त्याच्या घरी गेल्यावर बोलते व्यवस्थित, पण असं स्वतःहून फोन कधीच करत नाही. तुम्ही स्वतःहून कधी प्रयत्न केला हे विचारायचं? आता पण लक्ष्मीपूजनाला मी स्वतःहूनच त्याला मेसेज पाठवला. त्याने फक्त सेमटी ताई असं लिहिलं, परत कधीच मेसेज नाही पाठवला. 2-3 वर्षात त्यांनी स्वतःहून नाही. कधीच फोन केला नाही. पण माहित नाही, तो आम्हा दोघी बहिणींसंग पण नाही बोलत व्यवस्थित. सगळ्यांचे फोन येतात पण त्याचा फोन नाही येत. आणि लहानपणी आम्ही खूप एकत्र खेळलोय, लहानाचं मोठं झालोय, खूप त्रास काढून पुढे गेलेत, ते पण खूप पुढे गेलेत, पण आता बोलत नाहीये. आज समजा तुमचा भाऊ समोर असेल, काय सांगाल त्याला? एकच सांगायचंय की आम्हा दोघी बहिणींना फोन करत जा, आमच्या संग बोलत जा, आम्हाला बाकी दुसरं काही नकोय. ताई मी समजू शकतो की भाऊच जेव्हा आपला सख्खा भाऊ बोलत नाही आणि खरं तर वडिलांनंतर आपला भाऊच आपल्या पाठीशी उभा असतो. आता पण त्याला माझ्या मोठ्या बहिणीने भाऊबीजेला बोलवलं होतं, तो हो म्हटला आणि आला नाही. हरकत नाही, पण ताई आज तुम्ही ही तुमच्या मनातली गोष्ट माझ्याकडे बोलून दाखवलेत, तर हा भाऊ तुमच्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल. आणि त्यासाठी तुमच्या वतीने मी तुमच्या भावाशी बोलेन की ताईंनी त्यांच्या मनातली खंत बोलून दाखवले की त्यांना तुमच्याशी बोलायचंय, तुमच्याबरोबर राहायचंय, तुमचा त्यांना सहवास हवा आहे. कारण वडिलांनंतर आपला भाऊच आपल्या पाठीशी असतो. आज तुम्ही 2 वर्ष झाली रक्षाबंधनाला भाऊबीजेला येत नाहीये, फक्त मेसेज करता. तिथं पण तिने मेसेज केल्यानंतर फक्त रिप्लाय देतात. तर असं करू नका, कारण शेवटी आई वडिलांनंतर माहेरचा माणूस हा भाऊच असतो, दुसरं ती कोणाकडनं अपेक्षा करणार. तर तुम्ही सुद्धा जे काही गैरसमज झाले असतील ते लवकरात लवकर दूर करा. फोन करा ताईला, तिला भेटायला या आणि एक आपुलकीची आणि प्रेमाची मिठी मारा. सगळ्या गोष्टी तिथल्या तिथे संपून जातील. त्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो की लवकरात लवकर तुम्ही सुद्धा बोला, ताईंना भेटा आणि हा अबोला दूर करा. ताई मला खात्री आहे की हा भाग बघितल्यानंतर किंवा हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर ते नक्की तुम्हाला फोन करतील आणि तुम्हाला भेटायला येतील. तुम्ही इथे माहेरी आलात तर तुम्हाला असंच पाठवणार नाही, तर तुमची ओटी भरल्याशिवाय मी तुम्हाला इथून जाऊ देणार नाही. आणि त्यासाठी ताईंना विनंती करेन की ताई तुम्ही इथे यायचे आणि ताईंची ओटी भरायची. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मना
पोटी भराया पाठवते माया पित्याच्या ओढीनं लागे पदर वा, आता सगळ्या माझ्या ताया जेव्हा इथून जातील ना घरी पुन्हा त्यांच्या संसारात तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये, मला नक्की खात्री आहे की पुढे आयुष्यभर हा दिवस तुमच्या नक्की लक्षात राहील की हा जो माहेरी तुम्ही आज तुमच्या स्वतःसाठी वेळ काढलाय त्याची आठवण तुम्ही नक्कीच काढाल. अजून तुमच्याबरोबर तुमचा सहवास मिळावा असं खरंच वाटतं, पण आपल्याला थांबावं लागेल आजच्या या भागात, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठीवरील तुमच्या आवडत्या मालिका पाहण्याची सुद्धा वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या नव्या कोण्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.